आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. नाही नाही अहो आजी खर तर सिंदेवाही येथील नागरिकांचा उत्साह पाहून फार आनंद झाला. पुन्हा मी येईन दादा सिंदेवाही, तुम्ही बोलवा तर नक्की येईन. मला फार आवडलंय. येथले नागरिक सुजाण आहेत, विचाराने प्रगल्भ आहेत. दादा जय भीम. खरंच येथल्या नागरिकांना पाहून आनंद झाला. आजी देखील आल्या. खरं तर आनंद होतो बाबासाहेबांच्या विचाराचे आपण पाईक आहात. खरं तर मी नेहमी कार्यक्रमाला जात असते, तिथे लोक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजे लावून नाचून साजरी करतात, बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जयंती साजरी करतात. परंतु आनंद होतोय की बाबासाहेबांची जयंती राजेंद्र सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देऊन साजरी करत आहे. तर राजेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर आपणा सर्वांना मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. खरं तर बाबासाहेबांचे विचार हे सांगणं मांडणं फार सोपं आहे, परंतु कार्य करणं हे फार अवघड आहे. खरं तर 7 फेब्रुवारी रमाबाई यांच्या जयंती निमित्त एका कार्यक्रमास मला निमंत्रण केलं होतं. तेथे माझं व्याख्यान झाल्यानंतर त्या मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या भ्याड हल्लेखोरांनी दगडांचा हल्ला केला. माझ्या जवळ असलेल्या रणजिता कांबळे यांना डोक्याला दगड लागल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. अशी लोक असतात, परंतु असल्या लोकांना घाबरून चालणार नाही, कारण आपण बाबासाहेबांची प्रामाणिक आहोत. बाबासाहेबांचं कार्य आपण सर्वांना पूर्ण करायचे. खरं तर अनपढ़ लोगों ने बाबा साहब को अपना नेतृत्व माना है, लेकिन शिक्षित लोगों ने आज किसको नेतृत्व माना है ये हमें समझना होगा. बाबासाहेब म्हणाले होते 18 मार्चला आग्र्याच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मुझे पढ़े लिखे शिक्षित लोगों ने धोखा दिया. खरं तर बाबासाहेबांनी आपल्यावर केलेला हा आरोप आहे. आपण बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करून दाखवायचे आणि शिक्षित लोकांनीच हा भारत देश पुन्हा बुद्धमय करायचा आहे. कारण की जेव्हा जेव्हा मंदिराचं खोदकाम असेल, कोणत्या जुन्या मोनॅस्ट्रीचं खोदकाम असेल, तेथे आपल्या सर्वांना बुद्धांचे अवशेषच मिळतात. बुद्ध हमें बाहर आके अवगत करते हैं कि यह बुद्ध की भूमि है, बुद्ध की ही भूमि थी, बुद्ध की ही भूमि रहेगी और बुद्ध की ही भूमि है. ये बात हमें समझनी होगी. जब जब हमारे भारत देश के प्रधानमंत्री विदेश जाते हैं, तब विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं. प्रधानमंत्री समझकर नहीं, किसी उच्च स्तर का नागरिक समझकर नहीं, तो बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान किया जाता है. बुद्ध म्हणजे बुद्धिवान, कर्तृत्ववान. खरं तर बुद्धांना धर्मात अडकवू नका, ते सर्वांचे आहेत. जसे महात्मा ज्योतिराव फुले यांना लोकांनी महात्मा ही उपाधी दिली, तशीच तथागत गौतम बुद्धांना लोकांनी त्यांचं कार्य पाहून बुद्ध ही उपाधी दिलेली आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे हे तुम्हा सर्वांना आधीपासूनच माहिती होतं, परंतु मी आपल्या सर्वांना हे रिवाइज करून दिलेलं आहे. आणि सिंदेवाहीच्या नागरिकांनी संकल्प करायचा आहे की पुन्हा आम्ही भारताला बुद्धमय करू आणि बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करू. करणार का नाही ताई? करणार ना? घोषणा द्या का सगळे? आवाज आला पाहिजे जोरात, चंद्रपूर पर्यंत आवाज गेला पाहिजे. जाणार ना? छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर
आलात याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि ज्यांनी आता सुरुवातीला प्रस्तावना देखील केली त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे सूत्रसंचालन करणारे दादा ते खूप छान सूत्रसंचालन करतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सकाळी ज्यांनी आमचं छान नियोजन केलं ते आमचे निखिल सर. कुठे आहेत निखिल सर? हो, त्यांचा देखील मी आभार व्यक्त करते, ते देखील या कार्यक्रमास आले. सर्वांनी जोरात बोलायचंय जय भीम. नाही, झोप आले सर्वांना, शेवटी जोरात म्हणायचंय जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. बाल प्रबोधनकार कुमारी प्रिया नागपूर. विचारांचं जिने रान पेटवलं, जिने नसानसात स्फूर्ती भरली अशी ती प्रिया नागपूर थेट कोल्हापूरवरून इथे भेटायला आली, त्याबद्दल खरोखरच तिचं मनापासून आभार.